राहुल शेवाळे यांचं स्वागत आहे आणि राहुल शेवाळे हे असं व्यक्तिमत्व आहे ज्याला मुंबईतली खडानखडा माहिती आहे. मुंबई महापालिकेमध्ये कारभार कसा चालतो कोळून प्यायलेलं नेतृत्व म्हणून राहुल शेवाळे यांची खासियत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. महापालिका निवडणुका सुरुवात झालेली आहे. एक मुद्दा आपण मगाशी चर्चा करताना तुम्ही उल्लेख केलात, कोस्टल रोडचा नेहमी उल्लेख येतो आणि कोस्टल रोडचं श्रेय कोणाचं याच्यावरनं सतत वाद होताना आपल्याला बघायला मिळतो. कोस्टल रोड नेमका बांधला कोणी? कोस्टल रोडचं जे प्लॅनिंग आहे ना ते 1970चं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबई महानगरपालिका प्रत्येक 20 वर्षांनी डेव्हलपमेंट प्लॅन बनवते आणि डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड सगळ्या गोष्टी त्यात अंतर्भूत असतात. त्यामुळे 1970लाच कोस्टल रोडचं त्यावेळी डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रिझर्वेशन केलं होतं आणि प्लॅनिंग केलं होतं. परंतु दुर्दैवाने कुठली राजकीय इच्छाशक्ती नसल्या कारणामुळे कोस्टल रोड झाला नाही. परंतु ज्यावेळी मी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होतो आणि सुबोध कुमार आयुक्त होते त्यावेळी त्यांनी मला सूचना केली होती की मुंबईत आता मेट्रोचं काम चालू होणार आहे. त्यामुळे मेट्रोचं जे सॉइल जी माती निघणार जे खोदकामामुळे ती माती एवढी असेल की एखादा मोठा डोंगर होईल एवढ्या प्रमाणातली ती माती असेल तर ती माती मुंबई बाहेर टाकणं हे योग्य ठरणार नाही. तर आपण जर कोस्टल रोड हा 1970 पासूनचा प्लॅन आहे आणि गेले कित्येक 1970 पासून हो आणि गेले कित्येक वर्ष मुंबई महानगरपालिका किंवा राज्य सरकारने कुठलाही त्यात पुढाकार घेतला नाही. तर आपण कोस्टल रोड बनवूया आणि ही जी खोदलेली माती आहे ती समुद्रामध्ये रेक्लेम केली तर कोस्टल रोडची कॉस्ट कमी होईल आणि मेट्रोचा ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे तो पण वाचेल. त्यामुळे दोन्ही ठिकाणी खर्चात कपात होईल हे दिलं आणि त्यांनी मग मला विनंती केली की तू अर्थसंकल्पात ही गोष्ट इंट्रोड्यूस कर, मी पूर्ण सपोर्ट करतो. मग आम्ही दोघांनी तो संकल्प केला की मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे कोस्टल रोड करायचा. आपल्या सर्वांना माहिती आहे एवढा मोठा जर प्रोजेक्ट असेल साधारण 15-20 हजार कोटीचा तर त्याला केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं किंवा राज्य सरकारकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं किंवा वर्ल्ड बँक किंवा प्रायव्हेट ज्या कंपन्या त्यांचा अर्थच आहे. आपण ते घेताना त्यांच्या अटी असतात की बंधनकारक अटी असतात की टोल लावावा, त्यातून तो रेव्हेन्यू जनरेट होईल, त्यातून ते रिकव्हर करतात. म्हणून आम्ही यावेळी विचार केला की मुंबईकरांवर कुठला भार द्यायचा नाही आणि भविष्यातही त्यात टोल नसणार आणि टोल फ्री हा रोड बनवायचा आणि महानगरपालिकेच्या स्वतःच्या आर्थिक सहाय्याने तो बनवायचा. त्याकरता आम्ही काय केलं, जे विकासक होते ते विकासक जे एफएसआय वापरायचे, चोरीचा एफएसआय वापरायचे, त्यांच्याकडून फंजिबल एफएसआयच्या माध्यमातून प्रीमियम घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे विकासकांना पण त्याचा फायदा झाला. ज्या काही चोरी व्हायच्या त्या पण बंद झाल्या आणि मुंबई महानगरपालिकेला पण आर्थिक फायदा झाला. मुंबई महानगरपालिकेला प्रत्येक वर्षी 2,000 कोटी त्या प्रीमियमच्या माध्यमातून मिळाले. मग आम्ही एक नवीन हेड ओपन करून ते 2,000 कोटी प्रत्येक वर्षी सेव्ह केले. त्याला ते मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये कधी यूज नाही केले आणि असे 4-5 वर्ष ते सेव्ह केल्यामुळे 10-15 हजार कोटी त्यात जमा झाले आणि त्या पैशाच्या आधारे कोस्टल रोडचं टेंडर काढण्यात आलं आणि कोस्टल रोड हा बनवण्यात आला. त्यामुळे ह्याचं पूर्ण श्रेय जर असेल तर त्यावेळी मी चेअरमॅन होतो आणि सुबोध कुमार आयुक्त, आम्ही जर तो निर्णयच घेतला नसता तर तो कोस्टल रोड झालाच नसता. त्यामुळे करून दाखवला अशी जाहिरात करतात त्याचं काय नाही. त्यावेळी उद्धव साहेबांना मीच या कोस्टल रोडची माहिती दिली होती. त्यांना तर डीपी रिझर्वेशन 1970चं माहित पण नव्हतं कोस्टल रोडचं. त्यांनाच मी आणि सुबोध कुमारांनीच प्रेझेंटेशन दिलं आणि त्यांना ह्या गोष्ट सांगितली. परंतु त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची होती. त्यांनी कोस्टल रोडला ज्या लागणाऱ्या परवानग्या आहेत त्या परवानग्या मिळवून दिल्या. ते खूप अडचणीचं काम होतं कारण कोस्टल रोड ज्यावेळी आम्ही इंट्रोड्यूस केला, ज्यावेळी बजेटमध्ये हे केला त्यावेळी देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते आणि त्या दोघांनी कोस्टल रोडला त्यावेळी सपोर्ट केला नाही. कारण जयराम रमेश एन्व्हायरमेंट मिनिस्टर होते. त्यांनी त्यावेळी परवानग्या देणार नाही असं स्पष्ट सांगितलं कारण सीआरझेड आणि एन्व्हायरमेंट याच्या बाबतीत त्यांची भूमिका अत्यंत वेगळी होती. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत याला त्यांनी मान्यताच दिली नाही. मग ज्यावेळी देवेंद्रजी आले त्यानंतर आम्ही देवेंद्रजींना विनंती केली. देवेंद्रजींनी हा त्यांच्या प्राईम मिनिस्टर यांचा जो स्पेशल प्रोजेक्ट असतात त्या प्रोजेक्टमध्ये त्याला इन्क्लूड केलं आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पण पुढाकार घेतला आणि कोस्टल रोडच्या सर्व परवानग्या दिल्या. कारण हे कोस्टल रोडचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. ज्या एनजीओज आहेत त्यांनी कोस्टल रोडला खूप विरोध केला. मच्छीमारांनी त्याचबरोबर बाकीच्या ज्या एन्व्हायरमेंटच्या एनजीओ त्यांनी. तर त्यावेळी राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची भूमिका अत्यंत महत्वाची होती. ती भूमिका त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्यावेळेचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी असतील, ह्या दोघांनी सुप्रीम कोर्टात भूमिका स्पष्ट केल्यामुळे कोस्टल रोडला परवानगी मिळाली. नाहीतर कोस्टल रोड आयुष्यात कधीच झाला नसता.
त्याचं श्रेय हे सगळ्यांच्या मिळून आहे. त्यामुळे त्याचं श्रेय कोणी एकटा व्यक्ती घेऊ शकत नाही, कारण ह्या परवानग्यात मिळाल्या तर कोस्टल रोड झालाच नसता. बरं असं आता एक जो युक्तिवाद लढवला जातो की शिवसेना नेमकी कोणाची याच्यावर शिक्कामोर्तब करणारी मुंबई महापालिकेची आणि 29 महानगरपालिकांची निवडणूक असेल, हे तुम्हाला बरोबर वाटतं का? नाही, हे योग्य वाटत नाही, कारण लोकसभेला पण हाच प्रश्न उपस्थित झाला होता. ज्यावेळी सुप्रीम कोर्टने आणि इलेक्शन कमिशनने निर्णय घेतला होता की शिवसेना आणि धनुष्यबाण हे माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असणार, कारण मूळ जी घटना आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची 1998ची आहे, त्या घटनेला अनुसरून आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केली, म्हणूनच इलेक्शन कमिशनने आम्हाला मान्यता दिली. माननीय उद्धव साहेबांनी त्या घटनेची पूर्तता नाही केली, त्यांनी खूप त्रुटी केल्या, चुका केल्या, म्हणून त्यांच्या हातातून तो पक्ष गेला. हे मूळ कारण आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीनंतर, कारण आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो होतो, इलेक्शन कमिशनकडे जिंकलो होतो, पण जनतेच्या दरबारात जिंकलो होतो. पण लोकसभेच्या वेळी निवडणुकीत आम्हाला लोकांनी मतदान केलं, आमचे 7 खासदार निवडून आले. नंतर पुन्हा एकदा आम्हाला सांगितलं की जनतेच्या दारी जे काय ह्याचा फैसला होईल. त्यावेळी उद्धव साहेब पण बोलले, जे काही उभाटातर्फे आमच्यावर आरोप करायचे, मग आम्ही बोललो जनतेच्या दारी निर्णय होईल. विधानसभेला माहिती आहे भरघोस मतांनी जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे. आणि मुंबईत जर बघाल तर मुंबईत 43.7% मराठी लोकांनी वोटिंग आम्हाला जास्त केले, जे उभाटाला 39% आहे. त्यामुळे मुंबईकरांनी, मराठी माणसांनी यापूर्वीच निर्णय दिलेला आहे शिवसेना कोणाची आहे, धनुष्यबाण कोणाचं आहे. त्यामुळे आता पुन्हा परीक्षा द्यायची असेल तर पुन्हा परीक्षा देईल. आता नुकतीच एक परीक्षा झाली नगरपालिका आणि नगर परिषदेची, 1300 नगरसेवक निवडून आलेत, 70 नगराध्यक्ष निवडून आलेत. अजून काय सांगायचं की शिवसेना कोणाची? लोकांनी आता सांगून दाखवून दिलेलं आहे. 2 ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्यामुळे काय फरक पडेल मुंबईमध्ये? नाही, बघा, 2 बंधू एकत्र आले, 2 कुटुंब एकत्र आले, 2 पक्ष एकत्र आले नाही, कारण 2 पक्षांची नाही आले, कारण 2 पक्षांची विचारसरणी वेगळी आहे, 2 पक्षाचा अगोदरचा अजेंडा वेगळा आहे. आणि आता ह्या निवडणुकीत दिसून येईल की 2 पक्ष एकत्र आलेत का, 2 पक्षांचे वोट ट्रान्सफर झाले का. परंतु आता ग्राउंड फील्डवर दिसतंय की 2 पक्षांचे वोट हे ट्रान्सफर होणार नाही. याचं मूळ कारण आपण बघाल तर उबाटाचा जो वोटर्स आहेत, मतदार आहे, तो आता चेंज झालेला आहे. पूर्वी वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ज्यावेळी होतं शिवसेना पक्ष, त्यावेळी पूर्ण हिंदुत्वाचे आणि हे सर्व वोटिंग व्हायचे. आपण बघाल लोकसभेला, विधानसभेला केवळ मुस्लिम लोक त्यांना आता जास्तीत जास्त वोटिंग करत आहेत. आणि राजसाहेबांची भूमिका नेहमी मुस्लिम विरोधी होती. जी भूमिका ते मुस्लिम बांधवांना माहिती आहे की नेहमी भोंग्याचा विषय असेल, कित्येक विषय राजसाहेबांनी घेतलेले आहेत. त्यामुळे दोन्ही जर भूमिका असेल तर निवडणुकीनंतर हे एकत्र राहतील? नाही राहणार, पक्षच राहणार नाही. आपण बघा कोणाचा पक्ष नाही राहणार. आता दोन्ही पक्षाची अशीच हालत चालू आहे. पहिला जो पक्ष आहे उबाटा, त्याच्या तर सुटून आम्ही चाललेलो, सगळेजण आमदार खासदार तर सगळे गेलेले आहेत. बाकीचे जे कार्यकर्ते ते पण आता येत चालले आहेत. मनसेच्या बाबतीत बोलायचं, संतोष धुरींनी भाजपामध्ये प्रवेश केला, राजा चौगुलेंनी शिवसेनेत प्रवेश घेतलाय. जे नंतर सेकंड कॅडर आहे तो आता शिवसेनेत आणि भारतीय जनता पार्टीत येतोय. त्यामुळे आता त्यांचं कुटुंबच राहील असं आता एक चित्र निर्माण होतंय. आणि म्हणून ही त्यांच्या कुटुंबाची शेवटची लढाई आहे, शेवटची निवडणूक आहे, आणि त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, आणि त्यांच्या युवराजांच्या पॉलिटिकल करिअरची निवडणूक आहे. ह्याच्यात कुठेही मराठी माणसाचा विषय नाही. मराठी माणूस हा महायुतीच्या पाठीशी आहे. मराठी माणसाला त्याचं हित माहिती आहे, कारण मराठी माणसाला हे माहिती आहे की केंद्रात ज्याची सत्ता आहे, राज्यात ज्याची सत्ता आहे, तोच मुंबई महानगरपालिकेत काम करू शकतो. यांच्याकडे 20 आमदार आहे एका पक्षाकडे, एकाकडे तर काहीच नाही. एका पक्षाकडे 8 खासदार आहेत, एका पक्षाकडे ते पण नाहीत. त्यामुळे ज्याच्याकडे काही नाहीये, ज्याच्याकडे बहुमत नाही, ज्याच्याकडे सत्ता नाही, त्या पाठीशी उभं राहून काय फायदा आहे हे लोकांना कळून चुकलेलं आहे. लोक आता प्रॅक्टिकल आहे, लोकांना विकास हवा आहे, लोकांना ही धर्माची राजनीती नाही पाहिजे, लोकांना कुठल्या भावनिक आव्हानाला बळी पडायचं नाहीये. लोकांनी जाऊन बघितलेलं आहे. एक उदाहरण सांगतो, त्यांची मुलाखत घेतली महेश मांजरेकर. महेश मांजरेकरने प्रश्न विचारताना सांगितलं की मुंबईत राहायला मला लाज वाटते. समोर कोण बसलेत, 25 वर्ष ज्यांनी मुंबईत राज्य केलं तेच त्यांच्या समोरच बोलतात की मुंबईत राहायला मला लाज वाटते. म्हणजे त्यांच्या 25 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा महेश मांजरेकरांनी प्रश्न विचारताच केलेला. त्यांना कळलंच नाही की आपलीच लाज काढतायत हे आणि आपल्याच कारकिर्दीबद्दल हे बोलतायत. तर आश्चर्य वाटलं. दोन्ही महान व्यक्ती, दोन्ही पक्षाचे प्रमुख बसलेत, त्यांची हिंमत कशी झाली की हे शिवाजी पार्कला राहतात महेश मांजरेकर, त्यांना काय शिवाजी पार्कात राहायला लाज वाटते? आम्हाला तर अभिमान आहे शिवाजी पार्कचा. आणि अशा गोष्टी या दोघांनी खपून तरी कशा घेतल्या? ओके, शेवटचा प्रश्न मग थांबूया. मराठी अस्मितेचा नेहमी विषय येतो. तुम्ही मराठीचे मारक आहात का कैवारी आहात? ते म्हणतात की आम्ही मराठी अस्मिता जपणारे आहोत. महायुती कोण आहे? नाही, आम्ही मराठीचे सेवक आहोत.
आम्ही मराठीचे कैवारी पण नाही, मारक पण नाही, आम्ही मराठीचे सेवक आहे आणि मराठीची सेवा करणार, आयुष्यभर करणार, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत करणार. आपण बघाल त्यांचा जो वचननामा आहे, त्यांनी मराठी शब्द लिहिण्याचा टाळला एका विशिष्ट समाजाच्या, एक विशिष्ट धर्माला आकर्षित करण्याकरता, कारण त्यांची मतं मिळणार नाही म्हणून घाबरून तो शब्द टाळला. त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ते लिहिण्याचं पण टाळलं. त्यांनी त्यांच्या वचननाम्यात लिहिलंय स्वर्गीय बाळासाहेब आणि त्यांनी त्यांच्या वचननाम्यात लिहिलंय मुंबईकर मुंबईकर. त्यांनी मराठी माणूस लिहिलंच नाही. आणि हा प्रश्न मनसेच्या प्रमुखांना पत्रकारांनी विचारला तर ते बोलले की इलेक्शन कमिशनमुळे आम्ही नाही टाकला. इलेक्शन कमिशनचे असले कुठले नियम नाही, कायदा नाही. तुम्ही वचननाम्यात मराठीचा उल्लेख अभिमानाने करू शकता. आज आपण वचननामा आमचा बघा, मराठीचा आम्ही अभिमानाने उल्लेख केलाय. मराठी माणसाकरता गृहनिर्माण धोरण, मराठी उद्योगाकरता, मराठी परिवाराकरता, मराठी भाषेकरता आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे, 23 जानेवारीपासून चालू होते. त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी माणसाकरता, हे बोलतात ना मराठी माणसाचा टक्का 21% झाला, तर मराठी माणसाचा टक्का 50% करण्याकरता एक ऍक्शन प्लॅन आम्ही जाहीर केलाय. 5 वर्षाचा ऍक्शन प्लॅन आहे, मास्टर प्लॅन आहे, कृती आराखडा आणि त्याकरता एक विशेष समिती गठीत करणार आणि विशेष स्पेशल बजेट पण आम्ही देणार आहे. ह्यांनी अजूनपर्यंत यांना माहित नाही की आपल्या शिवसेना प्रमुखांचं हे 100वे वर्ष, अजूनपर्यंत त्याचा उल्लेख पण नाही केला. वचननाम्यात जाऊन ते तोंडातून पण बोललेले नाहीत. त्यामुळे ह्यांचं हिंदुत्व आणि मराठीचं प्रेम हे आता लोकांना कळून चुकलंय. त्यांनी त्यांच्या वचननाम्यातूनच ते दाखवून दिलेलं आहे. त्यांचं जो वचननामा आहे त्यात शिवसेना प्रमुखांचा फक्त फोटो आहे, पण त्यात आत्मा नाही. आत्मा आजचा आमचा जो वचननामा आहे त्याच्यात आपल्याला दिसून येतो, हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाचा. धन्यवाद राहुलजी, तुम्ही आलात. तुमच्या पक्षाला या सगळ्या महापालिका निवडणुकांसाठी खूप खूप शुभेच्छा. इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.